राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। काही मुलांना प्रश्न विचारायचे दादांना, ज्या विद्यार्थ्यांना काहींना प्रश्न जे विचारायचे ते त्यांना माईक द्या तिथं मागे। विचार। दानेश अरुण सोनार। यस सर। सर माझी नमस्कार। मुलांना मुलींना अतिशय नम्रतेची विनंती आहे, तुम्ही तुमचं नाव पूर्णपणे सांगा आणि कुठल्या क्लासमध्ये तुम्ही शिक्षण घेताय ते सांगा, मग प्रश्न विचारा। नमस्कार सर, माझं नाव दानेश अरुण सोनार, मी MA राज्यशास्त्र प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे। माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा वर्ग 2 आणि 3 याच्या ज्या परीक्षा असतात त्यांचे निकाल वेळेवर लागत नाहीत। UPSC प्रमाणे MPSCने देखील लवकरात लवकर परीक्षा घ्याव्यात आणि आपले निकाल जाहीर करावे, यासाठी आपण शासनाने काहीतरी करावं। धन्यवाद। आपण काय केलंय, आपण MPSCला स्वायत्तता दिलेली आहे, त्यामध्ये राज्य सरकार टॉपचे त्याच्यातले अधिकारी जे रिटायर झालेले असतात, आता पोलीस खात्यातले रजनीश शेठ हे टॉपचे अधिकारी प्रमुख होते, ते रिटायर झाले, त्याच्यानंतर त्यांना MPSCचं चेअरमन केलं। वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला किंवा पुरुष असे IAS IPS असे अधिकारी आपण सहसा त्याच्यामध्ये नेमतो आणि त्याच्यातून मग आपण पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी करतो। पण आपण म्हणताय त्या तक्रारी विद्यार्थ्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत। मध्ये काय झालं, महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागा रिक्त होत्या, मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत, वरचेवर तुम्ही ह्या सगळ्या परीक्षा जो तुम्हाला घ्यायच्या त्या घेत चला। आम्ही जरी उपमुख्यमंत्री असलो किंवा एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असले तरी आम्हाला डायरेक्ट जागा कुठली भरता येत नाही, आम्हाला आमच्या MPSCच्या मार्फत UPSCच्या मार्फत अशाच त्या जागा घ्याव्या लागतात आणि त्या प्रकारे आम्ही घेतो। परंतु आपली जी काही अडचण आता तुम्ही सांगितली, माझ्या PSने त्याची नोंद करून घ्यावी। मी मुंबईला गेल्यानंतर आम्ही आमच्यामध्ये चर्चा करून GAD हा एक जो विभाग आहे, त्या GAD सामान्य प्रशासन त्याला मराठीमध्ये म्हणतात, त्यांना सूचना करू, ह्या MPSC मध्ये एक सचिव दर्जाची व्यक्ती असती, ती राज्य सरकारची असती, तर ती राज्य सरकारची असती, त्यांना सांगू की तुम्ही तुमचे मेंबर आहेत आणि तुमचे चेअरमन आहेत, त्यांना ही गोष्ट लक्षामध्ये आणून द्या, ते निश्चितपणे ह्याच्यातनं काही ना काही चांगला निर्णय घेऊन मार्ग काढतील। धन्यवाद। थँक्यू सर। सागर। सर नमस्कार, माझे नाव सागर सुखदेव कोडी, नमस्ते। MA राज्यशास्त्र विभागातला विद्यार्थी असून माझा प्रश्न असा आहे सर की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत 18 ते 25 वयातील विद्यार्थी प्रवेश घेतात सर। खरं तर ते फ्रेश विद्यार्थी असतात, म्हणून त्यांना वयोमर्यादा ही 25 करण्यात यावी अशी ही विनंती साहेब। आता किती आहे वयोमर्यादा? 18 ते 25। 25 का करायची सर? खरं तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात जे विद्यार्थी असतात सर, आम्ही रेग्युलर विद्यार्थी असतो, तर रेग्युलर विद्यार्थी असताना ज्यांना खरं YCM मधून ऍडमिशनची गरज आहे सर, जे बाहेर काम करतात ते बाहेरून ऍडमिशन घेतात, पण काही विद्यार्थी हे पेपरला येतात आणि डायरेक्ट परीक्षा पास होतात सर उघडपणे। तर आमच्यावर सर अन्याय होऊ नये, म्हणजे आम्ही रेग्युलर शाळा कॉलेज करून सुद्धा आम्हाला काही ठिकाणी प्रॉब्लेम येतात, तर YCM मधून जे विद्यार्थी पास होतात सर ते खुलेपणे पास होत असतात सर। ते कसे पास होत असतात सर? त्या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात कॉपी चालते सर। काय कॉपी करून पास होतात ते बाहेरून असतात, हे रेग्युलर विद्यार्थी जे कॉलेज करतात आणि ते जे विद्यार्थी मुक्त विद्यार्थी हे जे म्हणजे नोकरीला वगैरे असे लोक असतात, त्यांना शिक्षण देण्यासाठी ती संस्था काढलेली आहे। आफ्टर 25 एज पाहिजे, ते 25 एज 18 पाहिजे ते 25च्या मध्ये जर का असले तर त्यांचं या मुलांची कोमप होऊन जाते, ते पास होतात, फ्रेश विद्यार्थी चालले जातात ते म्हणजे हे। ठीक आहे, मी संध्याकाळपर्यंत इथं आहे, माझा शेवटचा प्रोग्राम कुठे आहे? कलागुरुला तिथं कुठं आहे? माझ्या इथं एक OSD आहे आणि एक प्रायव्हेट सेक्रेटरी विकास शिक्षणाचं तो बघतो, त्याला बोलो, माझी पुढच्या मुलाखतीला मी जाईल त्यावेळेस
आणि त्याचा व्यवस्थितपणे मला काय त्याची अडचण आहे ती लिहून घे. त्याच्या अडचणीमध्ये तथ्य असेल तर आम्ही एकत्र बसून त्याच्यातनं मार्ग काढू. धन्यवाद सर. धन्यवाद. स्नेहल योगेश सिसोदे. नमस्कार सर. नमस्कार. माननीय उपमुख्यमंत्री महोदय नमस्कार. माझे नाव स्नेहल योगेश सिसोदे. मी प्रताप महाविद्यालयातील 11वी सायन्सची विद्यार्थिनी. सर, माझा तुम्हाला असलेला क्वेश्चन असा आहे की आपण मुलींसाठी मोफत शिक्षण ही योजना जाहीर केली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. परंतु सर, यामध्ये तुम्ही वसतिगृह, खाण्याची सोय, क्लासेस हे तुम्ही मोफत केले आहे का हे अद्याप स्पष्ट नाही. कारण शिक्षण जरी मोफत झालं तरी सर मिडल क्लास फॅमिलीमधनं मुलींना माघार आधी घ्यावी लागते. तर मग ते वसतिगृह वगैरे या पैशांमुळेच त्यांना मागे राहावे लागतं. सर प्लीज तुम्ही याविषयी आम्हाला काही सांगा. त्यामध्ये आपण निर्णय घेतलेला आहे. ओबीसी मुली असतील, ओपन कॅटेगरीतल्या मुली असतील, मुलं असतील, ह्याच्यामध्ये दररोज त्यांना जर हॉस्टेल आमचं लेडीज किंवा जेंट्स कुठं अवेलेबल नसेल तर शहरी भागामध्ये त्यांना किती 60,000 रुपये आपण देतो ना. 60,000. हा, स्वार ती एक योजना आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्वार योजना म्हणून त्या योजनेचं नाव आहे. आणि जर त्यांच्या आई वडिलांची त्या शहरामध्ये त्या मुलीला ठेवण्याची ऐपत नसेल तर ते तेवढी आम्ही पैसे देतो सरकारकडनं. आणि जेवणाचे पण आता मला वाटतं पैसे वाढवलेले आहेत. आत्ताच मध्ये ह्या संदर्भातली माझ्याकडे फाईल आलेली होती आणि 2 का किती महिन्यापूर्वीच मी ह्याच्यामध्ये सगळ्या समाजातल्या मुला मुलींच्या करता जोपर्यंत हॉस्टेल बांधली जात नाही, जे हॉस्टेल बांधली गेलेली आहेत तिथं तर आम्ही त्या हॉस्टेलमध्ये त्यांना ऍडमिशन देतो. परंतु जर ती जास्तीची संख्या होत असेल तर त्यांना स्वारमध्ये आम्ही मदत करत असतो, राहण्याचे पैसे देत असतो, जेवणाचे पैसे देत असतो. धन्यवाद सर. धन्यवाद. रिंकू साळी फार्मसीची विद्यार्थिनी आहे. अरे तुम्ही नका जाहीर करू, त्यांना विचारायचं असेल तर विचारू द्या. इथनच यादी चालली तुमची. तर नमस्कार मंत्री महोदय. नमस्कार. माझे नाव गायत्री कैलास पाटील. मी पदवी 3य वर्षातील राज्यशास्त्र विभागाची विद्यार्थिनी आहे. तर खानदेश ही साने गुरुजी यांची कर्मभूमी आहे आणि या भूमीवर आदिवासी लोकसंस्कृती व साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. यावर अधिकाधिक संशोधन करण्याकरिता शासनाकडून महानायक बिरसा मुंडा अध्ययन व संशोधन केंद्र प्रताप महाविद्यालय स्थापन व्हावे अशी आमची छोटीशी मागणी आहे आणि ती आपण लवकरच पूर्ण कराल याची आम्हाला खात्री आहे. बर तुझी खात्री मी ती नोंद घेतलेली आहे. तू काही वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिली वगैरे येते का ग? कारण आम्ही कॉलेजला वगैरे असताना जे असं बोलायचे ते नक्की वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिले दुसरे असायचे. आम्हालाही लाज वाटायची. आम्ही उभं राहिलो की आमचे हातपाय थरथर कापायचे. आणि इतके सुंदर पण नाही. अगं तुझं मला कौतुकच आहे त्या संदर्भामध्ये. हिचा पण विकास. कारण काय, आम्हाला जर अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर संपूर्ण खानदेश डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे आपलं नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल, नगर असेल आणि आपलं नाशिक असेल. तर काय तुझं ते इतकं फटफट बोलणं चाललं तर ते थोडंसं नीट मला समजलं नाही. परंतु मी समजून घेतो. आणि तू म्हणती तशा प्रकारची सोय जर राज्यामध्ये कुठं नसेल आणि ती सुरू केल्यानंतर पुढच्या पिढीला तुम्हाला फायदा होत असेल तर आपण जरूर त्याचा सकारात्मक विचार करू. धन्यवाद. धन्यवाद मंत्री महोदय. तांबरे, प्रश्न नाही विचारायचा. एकच दादा. चला संपवचा. ओके, धन्यवाद. मला पुढची मुलं. थांबा, शेवटची लास्ट. हॅलो सर, मी FY बी फार्मसीची स्टुडंट आहे आणि मला तुम्हाला क्वेश्चन माझ्याप्रमाणे विचारते मी तुम्हाला की दादासाहेब, तुम्ही सकाळी 5 वाजेची दगदग करून महाराष्ट्रासाठी धडपड करत असतात तर तुम्ही एवढी ऊर्जा कुठून आणता सर?
बेटा, तू प्रश्न विचारलेला परफेक्ट आहे. मी एवढंच सांगतो, आम्ही लहानपणापासून आमच्या घरामध्ये समाजकारण राजकारण बघितलं. माझी आजी लोकल बोर्ड होतं, तेव्हा देशाला स्वातंत्र्य देखील मिळालं नव्हतं. त्या लोकल बोर्डाच्या त्यावेळेस मेंबर होत्या. तेव्हापासून कुणी ना कुणी आमच्या घराण्यामध्ये पॉलिटिक्समध्ये आहे आणि ते सगळं आम्ही बघत आलो. आम्ही ते बघत असताना आम्हाला दिसायचं की ग्रामीण भागातला कुणी व्यक्ती, ती स्त्री असेल, ती पुरुष असेल, तो मुलगा असेल, मुलगी असेल, ते मोठ्या अपेक्षेने तिथे येत असतात आणि कामं त्यांची सांगत असतात. ते जर उद्या सकाळी लवकर आले आणि आम्ही जर 9-9, 10-10 वाजता तयार होऊन त्यांना भेटायला लागलो तर आपल्यामुळं त्यांना 3-3, 4-4 तास ताटकळत ठेवणं माझ्या बुद्धीला पटत नव्हतं. त्याच्यामुळे मी पहाटे 5ला उठतो, 6ला कामाला सुरुवात करतो. परंतु तशी सुरुवात केली तर येणाऱ्यांची संख्या कमीच राहते, कारण पहाटे कोणी जास्त उठतच नाही. पण तुमचा सगळ्यांचा उत्साह बघितल्यानंतर, तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर एक आम्हालाही समाधान मिळतं आणि आपण जे काम करतोय ते समाजाला आवडतं आणि त्या आवडीतनं आमच्यामध्ये ईर्ष्या निर्माण होती, आमच्यामध्ये उत्साह निर्माण होतो आणि त्याच्यातनं आम्ही काम करू शकतो. धन्यवाद. हॅलो सर. सर तू विद्यार्थी आहेस का? हो सर. कुठला? प्रताप महाविद्यालयाचा. सर, माझं नाव आदित्य दिलीप पाटील. मी प्रताप महाविद्यालय येथे TYBCचे शिक्षण घेत आहे. तर सर, अंमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. तर आम्ही त्यांचे सर्व पाल्ले आहोत. तर सर, प्रताप महाविद्यालयामध्ये अनेक प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात, परंतु इथं शेती संबंधित स्वतंत्र युनिट असणं आवश्यक आहे. म्हणून सर, शासनाला माझी विनंती आहे की प्रताप महाविद्यालयाअंतर्गत तुम्ही शैक्षणिक म्हणजे कृषी महाविद्यालय उपलब्ध करून द्यावे, ही नम्र विनंती सर. मी तुला एक गोष्ट सांगतो. आपण राज्यामध्ये पहिल्यांदा कृषी महाविद्यालय, पंजाबराव कृषी महाविद्यालय, महात्मा फुले कृषी महाविद्यालय, आपले वसंतराव नाईक कृषी महाविद्यालय, म्हणजे परभणी असेल, नागपूर असेल, इकडं पुणे असेल, राहुरी असेल, अशा वेगवेगळ्या भागामध्ये आपण महाविद्यालय सुरू केली. त्याच्यानंतर खाजगी पण ज्यांच्याकडे 100 एकर जमीन असेल त्यांच्याकडे पण ॲग्रिकल्चर कॉलेजला आपण परवानगी दिली. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण ॲग्रिकल्चर कॉलेज काढली, कृषी विज्ञान केंद्र आपण काढली आणि महाविद्यालय म्हणजे देखील आपण काढलेली आहेत. आता ह्यांनी जर तशा प्रकारचा प्रस्ताव दिला, ह्यांच्याकडे तेवढी जमीन नाहीये. मी मगाशी येताना विचारत होतो तर ते म्हणले, दादा आमच्याकडे पूर्वी 40, 42 का 50 एकर जमीन होती, परंतु त्याच्यातली 27 एकर जमीन त्यांनी स्पोर्ट्स म्हणजे क्रीडा संकुलाच्या करता दिलेली आहे. जर यांच्याकडे तेवढी जमीन असेल तर जरूर कॉलेज द्यायला. आमच्याच धनंजय मुंडेकडे ते डिपार्टमेंट आहे. त्याच्यामुळं प्रस्ताव ॲग्रिकल्चर कॉलेज काढण्याच्या संदर्भातल्या प्रस्ताव पुरेपूर सगळ्या नियमामध्ये आला तर आम्ही तुम्हाला ॲग्रिकल्चर कॉलेजला परवानगी द्यायला तयार आहोत. धन्यवाद. नमस्कार सर. एक लास्ट प्लीज सर प्लीज सर. आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.